जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात एक भयंकर घटना घडली आहे। या घटनेनं सध्या सर्वांनाच हादरवून सोडलंय। 10 दिवसांपूर्वी रात्री धुळे जळगाव रस्त्यावर एक दुचाकी सापडली आणि जवळच होता एक मृतदेह। पोलिसांना सुरुवातीला वाटलं की हा एक सामान्य अपघात आहे, पण तपास जसजसा पुढे सरकला तसतसं या प्रकरणातील गूढ उलगडत गेलं। हा अपघात नव्हता तर एक सुनियोजित असा खून होता, ज्यामागे लपले होते 53 लाख रुपयांचं विम्याचं आमिष। नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पारोळा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा त्यांना पहिली शंका आली ती घटनास्थळावरील दुचाकीमुळे। ती पूर्णपणे सुस्थितीत होती, जणू ती तिथे जाणीवपूर्वक ठेवण्यात आलेली होती। मृत व्यक्तीचं नाव होतं समाधान शिवाजी पाटील, जो धुळ्यातील फागणे येथे राहत होता। पोलिसांनी जेव्हा समाधानच्या आई आणि बहिणींशी संवाद साधला तेव्हा त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली। समाधानला दुचाकी चालवण्याचं कसलंही कौशल्य नव्हतं आणि तो अपंग होता। मग ही दुचाकी तिथे कशी आली आणि समाधानचा मृत्यू खरोखरच अपघाताने झाला होता का? या संशयाने पोलिसांनी आपला तपास तीव्र केला आणि लवकरच त्यांना या प्रकरणातील खरे सूत्रधार सापडले। समाधानचा खून झाला होता आणि यामागे होता त्याचा मेहुणा संदीप भालचंद्र पाटील, ज्याला सर्वजण दाजी म्हणत। संदीपने आपला साथीदार चंद्रदीप आधार पाटील याच्या सोबत मिळून हा गुन्हा घडवला। त्यांनी समाधानला स्कूटीवर बसवून धुळे जळगाव रस्त्यावर नेलं। रात्रीच्या अंधारात लोखंडी रॉडनं त्याच्या डोक्यावर वार करून त्यांनी त्याचा जीव घेतला। नंतर हा अपघात वाटावा यासाठी त्यांनी घटनास्थळावर बनावट पुरावे तयार केले। या खुनामागचं कारण होतं पैशांची लालसा। समाधान पाटील हा अशिक्षित आणि बेरोजगार होता, पण त्याच्या नावावर तब्बल 53 लाख रुपयांच्या विमा पॉलिसी होत्या। यात LICच्या 3 आणि खाजगी कंपन्यांच्या 2 पॉलिसींचा समावेश होता। दाजी असलेला संदीप पाटील याने या रकमेवर डोळा ठेवून हा खून घडवला, पण त्याचा कट फार काळ लपला नाही। पारोळा पोलिसांनी अवघ्या 10 दिवसात या गुन्ह्याचा पर्दाफाश केलाय। संदीप भालचंद्र पाटील आणि चंद्रदीप आधार पाटील या दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे। या घटनेने पारोळा तालुक्यात मात्र एकच खळबळ माजली आहे। नात्यांमधील विश्वास आणि मानवी मूल्यांचा ऱ्हास दर्शवणारी ही घटना परिसरातील लोकांना अंतर्मुख करणारी ठरली आहे।